स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये जो आपला नेक्स्ट युनिट आहे, युनिट नंबर 5 प्लेन टेबल सर्वे, त्या युनिटबद्दल आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. तर आपला नवीन युनिट चालू झालेला आहे. मागच्या व्हिडिओपर्यंत आपण ऑलरेडी 4 युनिट हे बघितलेले आहेत. तर चालू करूयात युनिट नंबर 5ला प्लेन टेबल सर्वे. हा तुम्हाला फायनल एक्झामला 8 मार्कांसाठी हा जो चॅप्टर आहे तो तुम्हाला एक्झामसाठी येणार आहे. म्हणजे या चॅप्टरवरती तुम्हाला 8 मार्कांसाठी प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. खूपच सोपा युनिट आहे मित्रांनो आणि खूपच छोटा युनिट आहे. त्याच्यामध्ये टोटल आपल्याला 5.1 पासून 5.5 पर्यंत एवढे 5च पॉईंट डिस्कस करायचे आहेत आणि पूर्णपणे थेरी युनिट आहे. तर त्याच्यावरती सगळ्यात फर्स्ट बघा, प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वेचं जे काही प्रिन्सिपल आणि इंट्रोडक्शन आहे ही आपल्याला 5.1 मध्ये कंप्लीट करायचं आहे. नेक्स्ट बघा 5.2 मध्ये ॲक्सेसरीज ऑफ प्लेन टेबल अँड देअर युजेस, टेलिस्कोपिक ॲलिडेट. तर या 5.2 मध्ये जे काय ॲक्सेसरीज म्हणजे प्लेन टेबल सर्वेसाठी जे काय इन्स्ट्रुमेंट लागतात ते इन्स्ट्रुमेंटबद्दल पूर्णपणे माहिती जी आहे ती आपण 5.2 मध्ये घेणार आहोत. त्याच्यानंतर 5.3 मध्ये बघा, सेटिंग ऑफ प्लेन टेबल. प्लेन टेबल सेट कसं करायचं, जसं आपण थिओडोलाइट सेट करत होतो, ॲटो लेवल सेट करत होतो, डम्पी लेवल सेट करत होतो, त्या पद्धतीनं प्लेन टेबल कशा पद्धतीने सेट करायचा, ठीक आहे, ते बघणार आहोत. त्याच्यानंतर ओरिएंटेशन ऑफ प्लेन टेबल आहे, त्याच्यामध्ये बॅक साइटिंग आहे, मॅग्नेटिक मेरिडियन मेथड आहे. ह्या दोन्ही मेथड आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर 5.4 मध्ये बघा, मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वेच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत, मग त्याच्यामध्ये रॅडिएशन मेथड आहे, इंटरसेक्शन मेथड आहे, ट्रॅव्हर्सिंग मेथड आहे. हे सर्व काही आपण 5.4 मध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये आपण मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ प्लेन टेबल सर्वे त्याच्याबद्दल आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सिलेबस आहे. खूपच छोटा सिलेबस आहे मित्रांनो. 8 मार्कांसाठी सगळ्यात सोपा हा चॅप्टर आहे. तर चालू करूयात. सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपला या युनिटचा 5.1 प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे. मित्रांनो, या पॉईंटवरती क्वेश्चन बघा कशा पद्धतीने येऊ शकतात. फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन प्लेन टेबल. प्लेन टेबल तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. 2 मार्कांसाठी किंवा 4 मार्कांसाठी हा क्वेश्चन हा येऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सप्लेन द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वेइंग. प्लेन टेबल सर्वेचं तुम्हाला प्रिन्सिपल लिहायचं आहे. स्टेट द सिच्युएशन वेअर प्लेन टेबल इज सुटेबल. प्लेन टेबल कोणत्या सिच्युएशनमध्ये वापरला जातो, कंडिशन कोणकोणती लागते, हे तुम्हाला या क्वेश्चनच्या आन्सरमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात 5.1 वरती. तर आता आपण इंट्रोडक्शन बघूयात प्लेन टेबल सर्वेवरचं. ठीक आहे. प्लेन टेबल सर्वे म्हणजे ॲक्च्युली काय असतं ते. तर बघा, प्लेन टेबलिंग इज अ peculiar method of surveying in which the field work and plotting are carried out simultaneously. म्हणजे ही खूप तर पेक्युलर म्हणजे मित्रांनो असाधारण, ठीक आहे, असाधारण विलक्षण मेथड आहे ज्याच्यामध्ये काय करतो आपण, फील्ड वर्क म्हणजे जे काय आपण रीडिंग स्टाफ उभा करतो, रेंजिंग रॉड आपण उभा करतो, रेंजिंग रॉड उभा करून आपण प्लेन टेबल सेटअप करतो आणि त्या रेंजिंग रॉडला बायसेट करतो, म्हणजे इन्स्ट्रुमेंट वापरतो, म्हणजे जे काही सर्वेचं काम आहे ते आपण करतो फील्ड वर्कमध्ये. ठीक आहे. आणि त्याचबरोबर प्लॉटिंग आर कॅरीड आउट सायमल्टेनियसली. आणि त्याचबरोबर आपण जे काय फील्ड वर्क करतो त्याचबरोबर आपण जे काही कोऑर्डिनेट्स आहेत, जे काही पॉईंट आहेत ते आपण पेजेसवरती प्लॉट पण करतो. म्हणजे एकाच टायमाला फील्ड वर्क पण चालू असतं आणि तुमचं प्लॉटिंग म्हणजे तुमचा जो काय कागद आहे त्या कागदावरती सायमल्टेनियसली जे काय तुमचा सर्वेचे लाईन्स आहेत, पॉईंट्स आहेत, ते सर्व काही प्लॉटिंगचं काम पण चालू असतं. त्यालाच काय म्हटलं जातं, प्लेन टेबल सर्वेइंग म्हटलं जातं. अ सर्वेइंग इन विच द फील्ड वर्क अँड प्लॉटिंग इज कॅरीड आउट सायमल्टेनियसली इज अ प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वे कशाला म्हटलं जातं, ज्या सर्वेमध्ये फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क हे सायमल्टेनियसली चालू असतं. ठीक आहे. आपण कामही करत असतो आणि त्याचबरोबर प्लॉटिंगसुद्धा करत असतो. हे तुम्हाला नंतर जेव्हा आपण मेथड्स बघूयात प्लेन टेबल सर्वेइंगच्या कशा पद्धतीनं आपण सायमल्टेनियसली वर्क करतो तेव्हा तुम्हाला हे समजून जाईल व्यवस्थितपणे. तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा, प्लेन टेबल सर्वे म्हणजे आपण फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करतो, त्याला प्लेन टेबल सर्वेइंग म्हटलं जातं. इट इज पर्टिक्युलरली सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ स्मॉल स्केल्स मॅप्स, मीडियम स्केल मॅप्स अँड फिलिंग इन द डिटेल्स बिटवीन द थिओडोलाइट स्टेशन. तर हे जे प्लेन टेबल सर्वे आहे कशासाठी वापरला जातो, पर्टिक्युलर याचा यूज कशासाठी केला जातो, स्मॉल स्केल मॅप म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमची बिल्डिंग असेल, बिल्डिंगचे पॉईंट्स तुम्हाला लोकेट करायचे आहेत,
की फॉर एक्झाम्पल जर इथून तुमची बिल्डिंगचा हा पॉईंट या डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला आहे, या डायरेक्शनला आहे, छोटे छोटे प्रोजेक्ट, स्मॉल प्रोजेक्ट, म्हणजे तुमची एखादी एक गुंठ्याची बिल्डिंग असेल, ठीक आहे, 33 बाय 33 फुटाची बिल्डिंग असेल तर तिचे कोऑर्डिनेट्स लोकेट करण्यासाठी, त्याचबरोबर मीडियम स्केल मॅप्स, तुमचं जर कॉलेजची बिल्डिंग असेल, कॉलेजची बाउंड्री लाईन असतील तर ते सुद्धा इंडिकेट करण्यासाठी सुद्धा आपण अशा टाईपच्या वापरतो, ठीक आहे. पण इन जनरली आपण जास्तीत जास्त करून स्मॉल स्केल मॅपसाठी किंवा स्मॉल एरियासाठी आपण अशा टाईपच्या सर्वेचा हा यूज करतो. फिलिंग द डिटेल्स बिटवीन थेडोलाइट स्टेशन, जर आपल्याला एखाद्या थेडोलाइट स्टेशनचं जर डिटेल्स आपल्याला लोकेट करायचं आहे प्रॉपर पद्धतीनं, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण प्लेन टेबल करून त्या थेडोलाइटचं सेंटर हे पूर्णपणे मार्क करतो, ठीक आहे. मग समजा इकडे बिल्डिंग असेल तर या बिल्डिंगपासून अशा पद्धतीनं रेस ड्रॉ करतो आपण आणि त्या पद्धतीनं आपण हे सर्वेचं स्टेशन किंवा थेडोलाइटचं स्टेशन हे आपण मार्क करण्यासाठी सुद्धा प्लेन टेबल सर्वेचा आपण यूज करतो, ठीक आहे. इट इज एक्सटेन्सिव्हली यूज्ड फॉर अ रेकॉर्डिंग टोपोग्राफी इन इंजिनिअरिंग सर्वे. द प्लेन टेबल अँड द व्हॅरियस वेज इन विच इट इज यूज्ड इन सर्वेइंग आर डेल्ट विथ दिस चॅप्टर, ठीक आहे. त्याचबरोबर जे काही टोपोग्राफीची रिडिंग आहे, ठीक आहे, टोपोग्राफी म्हणजे पूर्णपणे तुमचं जमिनीची जे काही स्ट्रक्चर आहे त्याचं पूर्णपणे जे काय कोऑर्डिनेट्स आहेत ते मार्क करण्यासाठी सुद्धा आपण प्लेन टेबलचा यूज करतो. अजून खूप सारे यूजेस आहेत, हे तुम्हाला नंतर बघायलाच भेटतील, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इंट्रोडक्शन आहे मित्रांनो प्लेन टेबल सर्वेचं. आपण एक प्रिन्सिपल बघूयात प्लेन टेबल सर्वे म्हणजे काय. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगतो. फॉर एक्झाम्पल प्लेन टेबल सर्वे अशा पद्धतीचा बोर्ड असतो मित्रांनो, ठीक आहे. बोर्ड असतो, ट्रायपॉड स्टँड असतं, ठीक आहे. तर ह्या ट्रायपॉड स्टँडवरती हा बोर्ड फिट केलेला असतो आणि वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरून, समजा फॉर एक्झाम्पल इथे समोर एखादी बिल्डिंग आहे, ठीक आहे, समोर एखादी बिल्डिंग आहे, तर आपण इथे एक पॉईंट घेतो, इथे एक पॉईंट घेतो. हा पॉईंट आहे समजा फॉर एक्झाम्पल ए, बी आणि हा पॉईंट आहे सी. फॉर एक्झाम्पल हा या बोर्डचा सेंटर आपण इथं मार्क केला तर इथे सी पॉईंट आहे. मग आपण काय करतो, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरून ही एक लाईन ड्रॉ करतो, सी टू ए, सी टू बीची लाईन पण ड्रॉ करतो. समजा फॉर एक्झाम्पल बी पॉईंट इथे आहे, ठीक आहे, माऊस असल्यामुळे त्या पॉईंटमधून लाईन जात नाही आहे. तर अशा पद्धतीने मार्क केल्यानंतर पुन्हा वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरून ही लाईन बायसेट करतो, ही लाईन बायसेट करतो, ही लाईन बायसेट करतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आणि नंतर ह्या सी पासून हे बिल्डिंगचं ॲक्च्युअल ग्राउंडवरचं लोकेशन डिस्टन्स मेजर करून आपण स्केलला इथून इथपर्यंत हा पॉईंट भेटतो आपल्याला. हा म्हणजे ड्रॉइंगवरती हा पॉईंट भेटतो. ह्या ज्या लाईनी आहेत ह्या आपण ड्रॉइंगवरून मारलेल्या आहेत मित्रांनो. इथे एक पॉईंट भेटला, इथे एक पॉईंट भेटला, इथे एक पॉईंट भेटला. तर अशा पद्धतीनं ड्रॉइंगवरती तुमच्या बिल्डिंगचं स्केच जे आहे ते पूर्णपणे तुमच्या या बोर्डवरती तुमचा पेज असतो मित्रांनो. या पेजवरती तयार होतं आणि बरोबर डिस्टन्ससुद्धा हे जे माप आहे बिल्डिंगचं या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंतचं माप हे विथ स्केल तुम्हाला इथं ॲक्युरेट बघायला भेटेल, ठीक आहे. तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकल करायचं आहे, हे सुद्धा तुम्ही बघा व्यवस्थितपणे कशा पद्धतीने केलं जातं, ठीक आहे. आपणही बघणारच आहोत कशा पद्धतीने केलं जातं, कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जातात. त्याआधी प्लेन टेबल सर्वेबद्दल तुम्हाला सर्व काही समजलेलं आहे असं मी कन्सिडर करतो. याच्यानंतर आपण प्रिन्सिपल बघूयात. प्लेन टेबल सर्वेइंग इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट लाईन्स ड्रॉ ड्युरिंग प्लॉटिंग always lies parallel to the corresponding line actually present on the ground if plane table is in properly oriented position. Principle of plane table surveying is that the rays drawn from the different points should pass through a single point, that is a position of a station point, and the position of a table at any station should be the same as that at previous station, that is the table should be accurately oriented at all the subsequent station. तर हे तिन्ही प्रिन्सिपल आहेत मित्रांनो प्लेन टेबल सर्वेचे. हे तिन्ही प्रिन्सिपल तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. बघा, आपण तिन्ही प्रिन्सिपल वापरलेले म्हणजे बघितलेले आहेत, आपण रीड केलेले आहेत आणि ते तिन्ही प्रिन्सिपल तुम्ही लक्षात ठेवा, स्वतःच्या वहीमध्ये लिहून घ्या प्रॉपर पद्धतीने नोट्स. तर आता ते तिन्ही प्रिन्सिपल आपण बघूयात. तर तिन्ही प्रिन्सिपलमधलं एक प्रिन्सिपल काय होतं, जे काय लाईन्स आहेत मित्रांनो, जे काही या बोर्डवरचे लाईन आहेत हे पॅरलल असतात ग्राउंडवरचे. म्हणजे जे काय आपण काय करतो प्लेन टेबल सर्वेमध्ये फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क हे सायमल्टेनियसली करतो. मग आपण जेव्हा ही लाईन प्लॉट करतो बोर्डवरती, तुमचा हा प्लेन टेबल आहे, प्लेन टेबलवरती तुम्ही एक पेज ठेवलेला आहे, त्या पेजवरती तुम्ही अशा पद्धतीनं मार्किंग करता. आता हे कशा पद्धतीने ए पॉईंट सेट केलेला आहे, डी पॉईंट कशा पद्धतीने सेट केलेला आहे हे आपण नंतर बघणार आहोत. फक्त आता प्रिन्सिपल लक्षात ठेवा की हे जे
ए पॉईंट आहे, ए पासून ही जी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे प्लेन टेबलवरती, तर ही लाईन ह्या एडीला ही जी लाईन आहे, ही दोन्ही लाईन एकमेकांना पॅरलल असतात. सेम सगळे लाईन हे एकमेकांना पॅरलल असतात. म्हणजेच जी काय ड्रॉइंगवरती जी काय प्लेन टेबलवरती लाईन आहे, ही लाईन पॅरलल असते ग्राउंडवरून पण लाईन जाते ही सी पॉईंटकडे. ही ग्राउंडवरची लाईन आणि बोर्डवरची लाईन ही दोन्ही एकमेकांना पॅरलल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रिन्सिपल होता, सर्व लाईन ह्या एकाच पॉईंटमधून जातात. जे काय तुमचं सर्वेचं स्टेशन असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता इथे तुमचं सर्वेचं स्टेशन आहे, तर सर्व लाईन ही लाईन असेल, ही लाईन असेल, ही लाईन असेल, ही लाईन असेल, तर सर्व लाईन ही एकाच पॉईंटमधून जातात जिथे तुमचं सर्वे स्टेशन आहे तिथं. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे प्लेन टेबल शिफ्ट केला, बी पॉईंटला आणला, तर बी पॉईंटला सुद्धा एकाच पॉईंटमधून सर्व लाईन हे पास होत आहेत. हे एक प्रिन्सिपल आहे प्लेन टेबल सर्वेचं. आणि याच्यानंतर थर्ड प्रिन्सिपल काय होतं, जी काय ओरिएंटेशन आहे मित्रांनो प्लेन टेबलचं, समजा फॉर एक्झाम्पल जर ए पॉईंटपासून जर आपण नॉर्थ डायरेक्शन मार्क केली, ठीक आहे, तर हीच डायरेक्शन सेम ही जी लाईन आहे मित्रांनो, जर आपण ओरिएंटेशन एवरचा प्लेन टेबल बीवरती जर शिफ्ट केला, तरी इथली बीवरती जर आपण नॉर्थ डायरेक्शन मार्क केली आणि एवरची ऑलरेडीची नॉर्थ डायरेक्शन, ही दोन्ही एकमेकाला पॅरलल असतात मित्रांनो. अदरवाईज हे ए पासून जर आपण बी पॉईंट बायसेट केला आणि ही लाईन ड्रॉ केली, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बी पॉईंटवरती इथे कुठेतरी बी पॉईंट असेल, हे डिस्टन्स मेजर करून आपल्याला इथे पॉईंट लोकेट करायचा असतो प्लेन टेबलवरती स्केलला कन्वर्जन करून. आणि नंतर आपण बी पॉईंटला जर प्लेन टेबल सेटअप केला, तर ही प्लेन टेबलवरची ए बी लाईन आणि ही ग्राउंडवरची ए बी लाईन ही दोन्ही एकमेकांना पॅरलल असतात मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीनं तुम्ही हे प्लेन टेबल कोणत्याही स्टेशनला सेट करा. जे काय प्लेन टेबलचं ओरिएंटेशन आहे, ओरिएंटेशन हे प्रत्येक स्टेशन पॉईंटला हे सेमच राहतं मित्रांनो. ठीक आहे, समजलं. या सर्व गोष्टी जे काही प्रिन्सिपल आहेत ते अजून एकदा रिवाईज होणारच आहेत तुम्हाला जेव्हा आपण इंट्रोडक्शन, आत्ताच हे सध्या इंट्रोडक्शनचा पार्ट आहे मित्रांनो. ठीक आहे, जरी तुम्हाला समजलं नसेल आत्ता इन शॉर्टमध्ये, जेव्हा आपण मेथड्स बघूयात, खूप काही डिस्कशन करायचं आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये, तेव्हा तुम्हाला हे तिन्ही पॉईंट समजून जातील. तरीही मी बऱ्यापैकी तुम्हाला हे तिन्ही पॉईंट समजावून सांगण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपला जो फर्स्ट पॉईंट आहे प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्वे हा इथे पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्सेसरीज ऑफ प्लेन टेबल आणि त्याचा यूजेस आपण बघणार आहोत. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.